Third example in practice set 3.4 is Sachin invested rupees 5,000 for the first year, rupees 7,000 for the second year, rupees 9,000 in the third year in National Savings Certificate Scheme. How much amount did he invest in 12 years? सचिन नावाची जी व्यक्ती आहे ती गुंतवणूक जी आहे ती करते. पहिल्या वर्षी 5,000 रुपये गुंतवणूक करते, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये गुंतवणूक करते, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये गुंतवणूक करते. याप्रमाणे ते राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र जे आहे त्याच्यामध्ये ती सचिन नावाची व्यक्ती जी आहे ती गुंतवणूक करते किंवा इन्व्हेस्टमेंट करते. ती तर 12 वर्षामध्ये असं पहिल्या वर्षी 5, दुसऱ्या वर्षी 7 असं करत त्यांनी 12 वर्ष गुंतवणूक केलेली आहे, सेव्हिंग केलेली आहे, बचत केलेली आहे. तर एकूण 12 वर्षामध्ये त्याची रक्कम किती जमा होईल असं आपल्या या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा, म्हणून आपल्याला पहिले द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय सचिन जो आपली व्यक्ती आहे त्याने इन्व्हेस्ट केलेली रक्कम जी आहे, अमाऊंट जी आहे इज रुपीज 5,000, रुपीज 7,000, रुपीज 9,000. याप्रमाणे अँड सो ऑन. बरोबर आहे. डॅश डॅश पुढे आपण केलेलं आहे. असे तुमचे 12 वर्षाची ती इन्व्हेस्टमेंट आहे. इज अ सिक्वेन्स विथ कॉमन डिफरन्स. ही तुमची सिक्वेन्स आहे आणि कॉमन डिफरन्स कोणता आहे तुमचा? डी इक्वल टू पुढच्या रकमेतून मागची रक्कम, पुढच्या संख्येतून मागची संख्या जी आहे ती सबट्रॅक्ट करायची आहे. म्हणून 7,000 मायनस 5,000 ही सबट्रॅक्शन आपण केली तर ती किती येणार तुमची? 2,000. म्हणजे डी ची व्हॅल्यू जी आहे, कारण हे इन्क्रीज होत चाललंय. 5,000, 7,000, 9,000 हे जे नंबर्स आहेत, या ज्या संख्या आहेत या तुमच्या इन्क्रीज होत चालल्या. म्हणून डी ची व्हॅल्यू ही तुमची पॉझिटिव्ह असेल. 7 मायनस 5 केलं काय तुम्ही? 7,000 मायनस 5,000 केलं तर 2,000 येईल. 9,000 मायनस तुम्ही 7,000 केलं तर तुमचं आन्सर हे 2,000च येणार आहे. म्हणून दिस सिक्वेन्स इज अन एपी. ही तुमची एपी आहे. आणि मग एपी असल्यावर आपण त्यामध्ये एन टर्म काढू शकतो किंवा एन टर्मची ऍडिशन जी आहे, समेशन जी आहे ती आपण फाइंड करू शकतो. म्हणून या ठिकाणी आपला ए इक्वल टू फर्स्ट टर्म जी आहे ती कोणती आपली? 5,000 आहे. म्हणून ए इक्वल टू 5,000. डी कॉमन डिफरन्स इज 2,000 आणि एन टोटल आपले जे आहे त्याने इन्व्हेस्टमेंट केलेली जी आहे ती 12 इयर केलेली आहे. म्हणून 12 इन्व्हेस्टमेंट तुमचे हप्ते येणार आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी एन इक्वल टू 12 असणार आहे. व्हॅल्यू ऑफ एन इज 12. आणि फाइंड त्यांनी टोटल किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 12 वर्षात. त्यांनी ते केलेली इन्व्हेस्टमेंट जी आहे, बचत जी आहे, बरोबर, गुंतवणूक जी आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे. टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय सचिन इन 12 इयर इज, म्हणजे तुमचं काय येणार आहे? एन, दॅट इज S12 हा तुम्हाला फाइंड करायचा आहे. S12 इज फाइंड. म्हणून मला S12 आता एसएन काढायचा. म्हणजे एसएनचा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. एसएन इक्वल टू एन अपॉन 2. एसएन इक्वल टू एन अपॉन 2 इंटू 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. दिस इज द समेशन ऑफ एन टर्म. म्हणजे एन टर्मची सम काढण्याचा हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. दुसरा एक फॉर्म्युला आहे पण तो आपल्या इथे यूज करता येणार नाही, तर हाच फॉर्म्युला इथे आपला वापरावा लागणार आहे. म्हणून आपल्याला काढायचं आहे 12 टर्म. म्हणून एन आपला फाइंड करायचा आहे. म्हणून S12 म्हणून 12 अपॉन 2. जिथं जिथं एन आहे तिथं 12 लिहायचं आहे. एन म्हणून S12. एन म्हणून 12 अपॉन 2. 2 इंटू ए मीन्स 5,000 म्हणून 2 इंटू 5,000. नंतर एन मायनस 1 म्हणून 12 मायनस 1 इंटू डी. डी इज 2,000. ज्याची त्याची व्हॅल्यू जी आहे त्या ठिकाणी आपण रिप्लेस केलेली आहेत. मग आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. 12 ला 2 ने डिवाइड केलं म्हणून 6 आलंय आपलं. बेसिक 12. 2 इंटू 5,000 केलंय 10,000 येणार आहे. 12 मायनस 1 केलं ते 11 येईल आणि त्याला 2,000 ने मल्टिप्लाय जे आहे ते तसंच राहणार आहे तुमचं. म्हणून आता तुमचं 10,000 आहे तसं राहील, 6 आहे तसं राहील. फक्त या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो करून घ्यायचा. 11 इंटू 2,000 इज 22,000. आणि मग या दोघांची ब्रॅकेटवर जे 2 नंबर तुमचे आहेत त्या दोघांची आता ऍडिशन करून घ्यायची आहे. म्हणून 10,000 प्लस 22,000 द ऍडिशन इज द सम इज 32,000. and then multiplication of 6 into 32,000 is 1,92,000. ही तुमची यांचा दोघांचा गुणाकार जो आहे, प्रोडक्ट जो आहे तो येणार आहे
म्हणून याची इन्व्हेस्टमेंट जी आहे सचिनने केलेली 12 वर्षातील इन्व्हेस्टमेंट जी आहे ती किती असणार आहे 1,92,000. शेवटी आपला आन्सर जे आहे ते वर्ड मध्ये लिहायचं आहे सचिन इन्व्हेस्टेड रुपीज 1,92,000 in 12 year. या प्रमाणे 12 वर्षात केलेली जी इन्व्हेस्टमेंट जी आहे, बचत जी आहे, गुंतवणूक जी आहे ती किती असणार आहे 1,92,000 एवढी ती असणार आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल जे आहे ते आपलं सोडवायचं होतं. म्हणून तुमचा इथं 20 सीट्स एक्झाम्पल नंबर 4 आहे 20 सीट्स इन दी फर्स्ट रो. 20 seats in the first row. वेळेवरती जॉईन होत चला. नंतर 22 seats in the second row. 24 seats in the third row. And so on. या प्रमाणे दिलं दिस सिक्वेन्स इज अन एपी. बरोबर. म्हणून तुमचं काय मिळणार आहे 20, 22, 24 इज अ सिक्वेन्स. आता कॉमन डिफरन्स मला किती मिळणार आहे या ठिकाणी 22 तुम्ही केलं डी इक्वल टू 22 मायनस 20 और 24 मायनस 22 केलं तर आन्सर हे तुमचं 2 मिळणार आहे. म्हणून दिस सिक्वेन्स इज अन एपी. आणि एकदा ती एपी आहे हे आपण दाखवलं की त्यानंतर मध्ये एक टर्म आपल्याला वाढायची आहे. पण फर्स्ट टर्म कोणती आपली ए इज 20, डी इज 2. नंतर हे अजून काय लागणार आहे T15 आपला काढायचा आहे. मग T15 आणि दुसरं काढायचं आपला S27. ह्या गोष्टी आपल्याला फाइंड करायच्यात पहा. मग आता आपला पहिला काढायचा T15. बरोबर आहे. फर्स्ट फाइंड T15. म्हणून काय केलं पाहिजे माझी TN चा फॉर्म्युला TN इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू डी. 15th रो मध्ये किती सीट्स आहेत हे आपल्याला आधी फाइंड करायचं आहे. म्हणून TN चा फॉर्म्युला आपण वापरणार. म्हणून T15 इक्वल टू A इज 20 प्लस 15 मायनस 1 इंटू डी इज 2. म्हणून 20 प्लस 15 मायनस 1 इज 14 इंटू 2. सो 20 प्लस 14 इंटू 2 इज 28. So 20 plus 28 is 48. T15, the total number of seats, the number of seats in 15th row is 48. हे आन्सर आपण शेवटी लिहिणार आहोत इनवर्ड मध्ये. आधी ही व्हॅल्यू आपण काढून घेतली. आता एस एन ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. एस एन चा फॉर्म्युला वापरायचा. एस एन इक्वल टू एन अपॉन 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. म्हणून S27 कारण 27 रोज त्या ठिकाणी टोटल आहेत पहा. एक्झाम्पल जे दिलं आहे तिथे आपला 27 रोज आहेत. त्या ऑडिटोरियम मध्ये 27 रोज आहेत. म्हणून 27 अपॉन 2 इंटू 2 इंटू ए इज 20 प्लस 27 मायनस 1 इंटू 2. आता 27 ला 2 ने पूर्ण भाग जाणार नाही. बरोबर आहे. रिमाइंडर तुमची 0 येऊ शकत नाही. पूर्ण भाग जाणार नाही कारण तो तुमचा हा ऑड नंबर आहे. हा तुमचा इवन नंबर आहे. म्हणून ऑड नंबरला आपला पूर्ण भाग जात नाही. म्हणजे आहे असंच ठेवाय. 27 अपॉन 2 2 इंटू 20 40 प्लस 27 मायनस 1 इज 26 इंटू 2. म्हणून 27 अपॉन 2 इंटू 40 प्लस 26 इंटू 2 इज 52. Then 27 upon 2 27
27/2 into 40 plus 52 is 92. 40 plus 52 is 92. आता याला भाग जाते मग याला मात्र भाग जातोय, तर हा तुमचा इवन नंबर आहे. आता मग याला जर भाग दिला आपण काय होईल, 2 बेचौक 8 12 म्हणजे 46 येईल तो. आणि मग आता या दोघांचा प्रोडक्ट आपण केला तर तो किती येईल, 46 into 27 0 बेचौक 12 1 बेचौक 8 आणि 1 9 7 सकम 42 4 7 चौक 28 आणि 4 32 म्हणजे तुमचं इले 1242 T15 सॉरी S27 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली पहा. म्हणजे अशा प्रकारे आपण टोटल T15 जी आहे ती फाईंड केली, 48 मिळत आहे. आणि ऑडिटोरियम मधल्या त्या नाट्यगृहामधल्या एकूण खुर्च्या ज्या आहेत, एकूण सीट ज्या आहेत त्या किती आहे तुमच्या 1242 आहेत. 1242 आहेत. म्हणून याचा आन्सर वर्ड मध्ये लिहायचं शेवटी, देर आर 48 सीट्स. देर आर 48 seats in the 15th row and total number of seats in auditorium is 1242. याप्रमाणे हे शेवटी आन्सर जे आहे ते आपल्या वर्ड मध्ये लिहायचं आहे. पाचवे एक्झाम्पल पाहतोय मग आपण आता. The temperature are in AP. टेम्परेचर जे दिलेलं आहे आपल्याला ते AP मध्ये आहे हे दिलेलं आहे. त्याला रिझन गिव्हन द्यायचं आहे. हे दिलेलं आहे आपल्याला, ते आपण आपल्या मनाने लिहित नाही. वरती एक्झाम्पल मध्ये सांगितलंय काय, ऑल रिडिंग्स वेअर इन AP. सर्व जी वाचनं आहेत ती AP मध्ये आहेत असं सांगितलेलं आहे. Let the temperature in degree Celsius. Let the temperature, शॉर्ट फॉर्म मी लिहितो टेम्परेचरचा TEMP, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस मध्येच ते आहेत. फ्रॉम मंडे टू सॅटरडे. मंडे टू सॅटरडे ते असणार आहे. बी सॅटरडे बी. पहिलं तुमचं येणार आहे म्हणजे आपलं 6च्या 6 इथं विचारात घ्यावे लागेल. लक्षात घ्या 6च्या 6 तुम्हाला कोणते मग इथं तर मध्ये आपण हे घेतो. इथं सुरुवातीने जे आहे A-3D मी खाली येतो A-3D A-2D A-D A+D आणि A+2D. 6 बरोबर रिडिंग आहे पहा. 1 2 3 4 5 6 म्हणजे मध्ये हा आपण इथे A घेतला, Aच्या पुढं A+D, त्याच्यानंतर येणार आपण A+2D असते. हे आपण पाहिलेलं आधी पहा, एक्सप्लेन करताना पाहिलं होतं. नंतर आधी घेताना Aच्या अगोदरची टर्म ही तुमची A-D येते, त्याच्या अगोदरची टर्म ही A-2D येते आणि त्याच्या अगोदरची टर्म जी आहे ती A-3D येते. तर आपला वेन्सडेचं मंडे ट्यूजडे हा तुमचं वेन्सडे असणार आहे पहा. बरोबर. हा वेन्सडेचं टेम्परेचर जे आहे हे तुमचं वेन्सडेचं टेम्परेचर आहे. हे तुम्हाला गिवन आहे, हे दिलेलं आहे. ठीक आहे. दिलं मग आपल्याला द टेम्परेचर ऑफ वेन्सडे. द टेम्परेचर ऑफ वेन्सडे. द टेम्परेचर ऑफ वेन्सडे. द टेम्परेचर ऑफ Wednesday
is the temperature of Wednesday is -30 डिग्री सेल्सिअस. हे तुम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून मग A मायनस डी इक्वल टू -30 डिग्री किंवा -30 आपण लिहूया होते डिग्री त्याला लिहिण्याची आवश्यकता नाही. असं इक्वेशन आपण तयार करूया. दिस इज नंबर 1. A मायनस डी मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे याप्रमाणे आहे. मग जी संख्या इथे येईल ती संख्या इक्वल टू -30 घेतली. द फ्रॉम गिवन कंडिशन इन एक्झाम्पल त्याच्यावरून आपण इक्वेशन तयार करूया. फ्रॉम गिव्हन कंडिशन इन एक्झाम्पल जी कंडिशन दिली आहे ती कोणती? मंडे अँड सॅटरडे यांची ऍडिशन, टेम्परेचरची ऍडिशन. मंडे हे तुमचं आणि सॅटरडे हे शेवटी आहे. ही ऍडिशन करायची. A -3D प्लस A प्लस 2D इक्वल टू, ही ऍडिशन कोणाच्या बरोबर असणार आहे? तर दिस ऍडिशन इक्वल टू काय सांगितलं आपल्या एक्झाम्पल मध्ये? इक्वल टू 5 डिग्री मोर दॅन द सम ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. ट्यूजडे अँड सॅटरडे म्हणजे आपला हा सेकंड आणि पुन्हा सॅटरडेज आहे. म्हणून A -2D प्लस A प्लस 2D आणि प्लस 5 मोर 5 डिग्री सेल्सिअस म्हटलं आहे म्हणून हा +5 करायला विसरायचा नाही. या दोघांची ऍडिशन +5 आणि म्हणजे हे सॉल्व्ह करायचं ब्रॅकेट. बरं, ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन आहे त्यामुळे साईन पुढे चेंज होणार नाही म्हणून आहे तसे आपण घेऊया. A -3D प्लस A प्लस 2D इक्वल टू A -2D प्लस A प्लस 2D आणि +5. इथं +2D -2D कॅन्सल होईल. A प्लस A इज 2A. 3D हा -3D आहे हा +2D आहे म्हणून तुमचं येईल ते 1D म्हणजे ओनली D इक्वल टू A प्लस A इज 2A प्लस 5. हा 2A इकडे आणा किंवा हा 2A तिकडे न्या. बरोबर आहे, म्हणजे तो काय तुमचा कॅन्सल होणार आहे म्हणून -D इक्वल टू 5 म्हणून D ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला किती मिळाली? -5. आपण व्हेरिएबलला निगेटिव्ह साईन न ठेवता ते आपण नंबरला देतोय म्हणून D ची व्हॅल्यू जी आहे ती तुमची -5 येणार आहे. मग आपल्याला काढायचं आता A जो आहे इक्वेशन 1 वरनं सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. सबस्टिट्यूट D इक्वल टू -5 इन इक्वेशन 1 म्हणून A -D इक्वल टू -30 आहे म्हणून A मायनस इन ब्रॅकेट D ची व्हॅल्यू -5 लिहायची इक्वल टू -30. जिथं D आहे तिथं व्हॅल्यू -5 लिहिली. हा -5 मायनस मायनस तर हा प्लस होईल म्हणून A प्लस 5 इक्वल टू -30. +5 ची साईड चेंज केली आपण तर A इक्वल टू -30 -5 होईल तो. म्हणून दोन्ही आता निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह नंबरची ऍडिशन होते आणि साईड तुमचं निगेटिव्ह राहील म्हणून A इक्वल टू -35 डिग्री. A ची व्हॅल्यू जी आहे ती -35 असणार आहे. डिग्री आपण नंतर लिहूया ते. आणि मग आता टेम्परेचर जी आहे ती आपल्या 21 दिवसाची काढायची आहे. मग पहिलं हे तुमचं A -3D बरोबर ही व्हॅल्यू काढायची, नंतर ही व्हॅल्यू काढायची, ही काढायची. आपली याची तर व्हॅल्यू मिळालीच ती आपल्या मधली व्हॅल्यू तुम्हाला -35 मिळालीच आहे. पहिले A -3D ही व्हॅल्यू आपण काढूया. A -3D substitute the value of A and D. Substituting the value of A and D बरोबर आहे. ते व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया म्हणून A -3D A ची व्हॅल्यू -35 -3 × D ची व्हॅल्यू 5 -5 ती आहे D ची व्हॅल्यू. -35 तर मायनस हे तुमचं प्लस होणार आहे. 3×5 15 काही -5 आहे ही -3 आहे म्हणून तुमची पहिली व्हॅल्यू जी आहे ती किती येणार आहे? -35 आणि +15 आहेत म्हणून ती -20 येणार आहे. कारण 35 मधून 15 मायनस करायचे ते 20 येईल. पण 35 ला साईन तुमचं कोणतं आहे? निगेटिव्ह आहे. कारण हे निगेटिव्ह आहे हे पॉझिटिव्ह आहे म्हणून यांची सबट्रॅक्शन होणार आहे. सबट्रॅक्शन मोठा नंबर जो आहे तो 35 आहे त्यामधून लहान नंबर आपला सबट्रॅक्ट करायचा 15. ही सबट्रॅक्शन तुमची 20 येईल पण 35 ला साईन तुमचं निगेटिव्ह आहे म्हणून तुमची ही व्हॅल्यू
-20 म्हणजे तुमचं मंडेचं टेम्परेचर जे आहे ते -20 आपल्याला मिळालं. तर A-2D काढायचा. मग पुन्हा 35 -3 2 इंटू -5. म्हणून तुमचं A -35 मायनस हे +10 होईल. पुन्हा 5 × 10 म्हणून तुमचं हे -25 येणार आहे. नंतर तुमचा A - D A -35 -5 सो -35 -5 होईल म्हणजे ते -30 जे आपलं वेन्सडेचं टेम्परेचर दिलेलं आहे पहा ते बरोबर -30 आपलं आलंय. पुढची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ए ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळालीच आहे. A = -35. नंतर पुढे A + D आहे. A + D दॅट इज -35 + -5. इकडचं पुसतो मी आता म्हणजे गिचमध्ये जास्त होणार नाही दिसताना. -35 प्लस मायनस आहे मायनस राहील -5. दोघांना पुन्हा सेम साईन आहे म्हणून तुमचे ते -40 येतील. आणि लास्ट वन तुमचं A + 2D काढायचं आपल्याला. म्हणून A प्लस तर -35 प्लस 2 इंटू D इज -5 म्हणून -35 प्लस आणि मायनस आहेत. 2 ला साईन प्लस आहे 5 ला साईन मायनस आहे. मायनस प्लस म्हणून तुमचं हे मायनस येईल. 5 × 10 म्हणून -35 -10 हे -45 येणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व व्हॅल्यू जे आहेत ते आपण फाइंड केल्यात. A - 3D A - 2D A - D A + D आणि A + 2D या सगळ्या व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या आहेत. हा तुमचा मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे हे तुमची टेम्परेचर आपल्याला मिळालेली आहेत. म्हणून शेवटी वर्डमध्ये जे आहे आन्सर लिहायचं आहे. ते कोणता आन्सर येईल मग? The temperatures at Kargil for the week where the temperatures at Kargil for the week were -20 degrees Celsius, -25 degrees Celsius, -30 degrees Celsius, -35 degrees Celsius, -40 degrees Celsius and -45 degrees Celsius रेस्पेक्टिव्हली. म्हणजे तुमचं मंडे पासून तर सॅटर्डे पर्यंतची जी टेम्परेचर जी आहे ती या क्रमाने असणार आहे. असं शेवटी आपण आन्सर लिहायचं आहे.